इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नेमकं काय? याची साधी सोपी जर व्याख्या पाहायला गेलं तर लिंगात ताठरता येत नाही किंवा ताठरता टिकून राहत नाही आणि अशी समस्या तुम्हाला जर वारंवार येत असेल तर याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. परंतु नेमकं इरेक्टाईल डिस्फंक्शन केव्हा म्हणायचं, त्याचं निदान कसं करायचं, हे जर जाणून घ्यायचं असेल तर ही समस्या तुम्हाला गेल्या 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून जाणवत असेल, ॲटलीस्ट 3 महिन्यापासून जाणवत असेल आणि या कालावधीमध्ये तुम्ही जेवढे संबंध ठेवले त्यावेळी 70 ते 75% वेळा तुम्हाला असा अनुभव आला असेल, याचा तुमच्या वैवाहिक जीवनावरती परिणाम झाला असेल, या समस्येमुळे तुम्ही त्रस्त असाल, तुमचे रिलेशन इश्यूज चालू असतील, तर याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. अशी समस्या जर तुम्हाला जाणवायला लागली तर डॉक्टरांकडे जावा, क्वालिफाईड डॉक्टरांकडे जावा. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काही तुम्ही तपासण्या करून घ्या आणि त्यानंतर जर त्यांना आढळलं तर इरेक्टाईल डिस्फंक्शनची ट्रीटमेंट तुम्ही त्यांच्याकडे सुरू करू शकता. मी नेहमी सांगतो की इरेक्टाईल डिस्फंक्शनला केवळ लैंगिक समस्या समजू नका, ते इतर आजारांचं लक्षण देखील असू शकतं. यासाठी काही शारीरिक तर काही मानसिक कारणे देखील असू शकतात. इरेक्टाईल डिस्फंक्शनवरती इन डिटेल खूप छान लाँग व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो लाँग व्हिडिओ तुम्ही खाली दिलेला आहे, तो अवश्य पाहावा. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. डॉक्टर विनायक.